3 सेकंदामध्ये दोघींचे प्राण वाचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर एक थरार पाहायला मिळालाय आणि लोहमार्ग पोलीस आणि प्रवाशांच्या तत्परतेनं या महिलांचे प्राण वाचल्याची माहिती आता समोर आली आहे। धावता रेल्वेमधून उतरण्याच्या प्रयत्नांमध्ये 2 महिला रेल्वे खाली येता येता वाचलेल्या आहेत आणि धावता रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न करताना अवघ्या 3 सेकंदात 2 महिलांचे प्राण थोडक्यात वाचल्याची घटना रेल्वे स्टेशनवर घडलेली आहे। त्यातली एक महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेमध्ये पडणार होती, मात्र प्रवासी आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे ती सुखरूप राहिली आहे। हृदयाचा ठोका चुकवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पोलीस आणि नागरिकांच्या सतर्कतेचं कौतुक संभाजीनगरमध्ये होताना पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती देणार आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण दृश्यांमधून पाहतोय एक्सक्लुझिव्ह फुटेजेस आपल्याकडे आहेत। पुढारी न्यूजवर आपण ही बातमी दाखवतोय। 3 सेकंद म्हणजे काहीच नाहीयेत, अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारी ही माहिती आणि बातमी समोर येते। खरं आहे श्रद्धा, कारण की ही जी रेल्वे आहे प्रवासी रेल्वेतून उतरत होते, मात्र त्याच दरम्यान ही रेल्वे सुरू झाली आणि या ज्या 2 महिला आहेत त्या 2 महिला पायरीवरून प्लॅटफॉर्मवर पाय ठेवतात, गाडी जेव्हा पुढे गेली ते त्याच ठिकाणी खाली कोसळल्या आणि जर क्षणार्धात त्या खाली जात होत्या, मात्र पोलिसांनी आणि नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना बाजूला घेतले, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता। जर पोलिसांची ही तत्परता पाहून त्यांचं कौतुक क्षणार्थ त्यांना ओढलं नसतं, बाहेर काढलं नसतं तर दोघांचेही प्राण त्यांना गंभीर इजा झाल्या असता किंवा पुढील अनर्थ झाला असता, मात्र तो टळलेला आहे। हा थरार संपूर्ण सीसीटीव्ही कैद झालेला आहे श्रद्धा। हो, पण आपण पाहतो या दृश्यांमध्ये अगदी म्हणजे पाहावत सुद्धा नाहीये, 3 सेकंद फक्त म्हणायला लागतील। बरं, या घटना ज्या घडलेल्या आहेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, महिला सुखरूप आहेत, मात्र सीसीटीव्ही मध्ये हा थरार पाहिल्यानंतर किंवा त्या महिलांना वाचवल्यानंतर पोलिसांकडून आता रेल्वे स्टेशन्सवर काय काळजी घेतली जाते अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून? श्रद्धा, अशा घटना पुन्हा घडू नये वारंवार हे जे पोलीस आहेत प्लॅटफॉर्मवरती नागरिकांना सूचना करत असतात, वारंवार त्यांना समजावून सांगत असतात, मात्र काही लोक आहेत ते अशा पद्धतीचे घटना त्यामुळे घडत असतात, त्यांच्या सूचनांना नजरअंदाज केल्यामुळे अशा घटना ज्या आहेत त्या घडत असतात। मात्र पोलीस वारंवार आणि नियमितपणे अशा सूचना देत आहेत, पोस्टर लावले जात आहेत की चालत्या वाहनामध्ये बसू नये किंवा चालत्या वाहनातून उतरू नये, मात्र काही प्रवासी जे या सूचनांकडे दुर्लक्ष करतात। हे प्रवासी ऐकत नाही आणि त्यामुळे असे परिणाम भोगावे लागतात। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।